पुढची महत्त्वाची बातमी, कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली। तर कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं। कबूतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करावा असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणी हायकोर्टामध्ये सरकार आणि पालिकेने भूमिका मांडावी, तसंच पर्यायी व्यवस्थेपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करावं आणि त्याचबरोबर कबूतरांना खाद्य टाकण्याच्या वेळा ठरवाव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर कबूतरखाना बंदीला जैन समाज बांधवांचा विरोध आहे, याबाबत आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। तर या बैठकीसाठी मंत्री मंगल प्रभात लोढा, जैन समाजाचे प्रतिनिधी आणि काही गुजराती समाज बांधव देखील या बैठकीला उपस्थित होते। महानगरपालिका स्वतः हायकोर्टामध्ये जाऊन जे आज माननीय मुख्यमंत्रीजीने निर्देश दिले त्यांची अनुपालनानुसार एक, महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे। 2, महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे, महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेविटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे। 4, सर्वात इम्पॉर्टंट, पाणीची जे कट केला होता ते पाणी परत जोडणार आहे। जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरतून ते काढणार आहे। मी हृदयापासून सर्व हिंदू समाजातर्फे, जैन समाजातर्फे, अहिंसक समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। या निर्णयानंतर आजपासून कबूतरखान्यामध्ये रेस्ट्रिक्टेड फीडिंगने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या हात कमिटीमध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे, जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे, पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार। तर अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलंय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे जी युतीमध्ये असून देखील छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। तर सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्यामध्ये ते बोलत होते। आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारं असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे। बंधू भगिनींनो, त्यांना फार मोठं भविष्य आहे, ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो। अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही। या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले। काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही। माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा आहेत। अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा। त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही। हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासंदर्भामध्ये सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर बारामतीतील कार्यकर्त्यांच्या देखील काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत।
बारामतीचे दादा जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला चांगलीच गोष्ट आहे. बारामतीचे सगळ्यात विकास करणारे दादा आहेत आणि दादाशिवाय बारामतीमध्ये विकास होतच नाही. आणि जर मुख्यमंत्री झाले तर बारामतीकरांना एक नंबर वाटणार आणि एकदम आनंद वाटेल बारामतीकरांना झालेला. त्यापेक्षा 10 पटीने बारामतीमध्ये काम करणारे जी कार्यकर्ते दादांची आहेत निष्ठावंत, यांची सुद्धा इच्छा अशीच आहे की दादा लवकरात लवकर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी ईश्वरचरणी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. आमच्या भावना हेच आहे की जर मुख्यमंत्री झाले तर बारामतीकरांना सुद्धा आवडेल, बारामतीचे सामान्य नागरिक आणि इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवडेल की दादा मुख्यमंत्री व्हावेत आणि इथल्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री व्हावेत. की हसन मुश्रीफ साहेबांनी जी सूचना केली की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, 100% झाले पाहिजे. कारण की बहुजन समाजाचा नेता म्हणून दादांना ओळखले जाते. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि दादा मुख्यमंत्री व्हावे ही सर्व बारामतीकरांची इच्छा आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालेला नक्कीच बघायला आवडेल आणि तसंच आमची सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा मनापासून इच्छा आहे की या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय अजितदादा पवार यांची वर्णी लागावी, त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या हातून महाराष्ट्रातील जनतेची सेवा घडावी ही आमच्या सर्वांची कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. बातमी आहे रत्नागिरीमधून. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील घरांना दरडीचा धोका निर्माण झालाय. तर खोंडा परिसरामधील झोपडपट्टी वासियांवर रात्री रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. खोंडा परिसरामध्ये सुमारे 50 झोपडपट्टी कुटुंबावर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. काही भागामध्ये दरड कोसळली असून नागरिकांच्या घरांवर थेट दगड मातीचा मलबा आलाय. नगरपंचायतीकडून स्थलांतराची नोटीस देण्यात आली असली तरी जायचं कुठे असा सवाल इथल्या नागरिकांना पडलाय. नागरिक वारंवार पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत. दगडी पडतात, चिखल बांध पडतो, चिखल घरात येतो, पाऊस पाण्याचं भीतीच आम्हाला आहे ना. लहान लहान मुलं आहेत पाठीमागं, पण ती 2-3 वखत दरवाजे फुटले, ती पण आम्ही दरवाजे आणून लावले. आता पण फुटलेलाच आहे, आता पण तसाच ठेवलाय फुटलेला असून पण. नगरपंचायत काय सांगते तुम्हाला? नगरपंचायत काही येऊन बघून जातात, नोटीस देतात. नोटीस देऊन आम्हाला बोलतात की तुम्ही जाऊन कुठेतरी आपलं राहावा, भाड्याने रूम घेऊन कुठेतरी राहा. एवढं कुटुंब घेऊन कुठे जाणार? काही वर्षानंतर ह्या डोंगराला डोंगर कोसळत चाललाय हळूहळू आणि काही घरांना आमच्या धोका होईत चाललाय. आणि त्याच्यामुळे आम्ही शासनाकडं नगरपंचायतकडं आम्ही तक्रारी केल्या होत्या मध्ये. नगरपंचायतवाले पण काय लक्ष देत नाहीत आणि घरं कधी पण कोसळू शकतात कारण का वादळ वारा होतो इथं. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा आम्हाला लय प्रॉब्लेम आहे की पाणी पण इथे येत नाही टायमात.